आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भक्तीबरोबर माणुसकीची वारी. आस्था रोटी बँकेकडून शेकडो गरजूंना फराळ वाटप विठ्ठल मंदिरातच नाही तर उपाशी माणसांच्या डोळ्यातही दिसतो. आषाढी एकादशी म्हणजे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांची पंढरीकडे जाणारी वारी. मात्र या भक्तीच्या सोहळ्यात समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची माणुसकीची वारी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेने घडवून आणली. भुकेल्यांच्या पोटी अन्नाचा घास म्हणजेच खरी देवपूजा या भावनेतून आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेकडो गरजू नागरिकांना फराळाचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल पांडुरंगाच्या प्रतिमेचं पूजन करून भक्तिमय वातावरणात झाली. विठ्ठल नामाचं गजर, भक्तीचं वातावरण आणि सेवाभावानं भारावलेल्या वातावरणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हेरेहब्बू, उद्योगपती महेश भंडारी, उद्योजक ओमप्रकाश दरक, प्रांजल मोहिकार तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, शिवानंद नागनसुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना, कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांना, झोपडपट्टी परिसरातील निराधार आजी आजोबांना तसेच रस्त्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व भिक्षेकरी बांधवांना फराळाचं वाटप करण्यात आलं. हातात फराळाचे पाकिट घेताना अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधानाचं हास्य आणि डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू हेच या सेवा कार्याचं खरंच समाधान होतं. कुणासाठी हा फराळ केवळ अन्नाचा घास होता तर कुणासाठी तो समाज अजूनही आपला आहे याची जाणीव करून देणारा मायेचा आधार होता. याला प्रमुख पाहुण्यांनी आस्था रोटी बँकेच्या कार्याचं कौतुक करत आस्था रोटी बँकेकडून वर्षातील 365 दिवस गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत अन्नदान केलं जातं. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सुरू असलेली ही मानव सेवा समाजासाठी प्रेरणादायी आहे. आस्था रोटी बँकेच्या कार्याला आमचा मनापासून सलाम असं गौरवोद्गार काढले. आस्था रोटी बँकेच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध भागात जाऊन गरजूंपर्यंत फराळ पोहोचवला. आषाढी एकादशीच्या दिवशी एकही गरजू व्यक्ती उपाशी राहू नये या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांप्रमाणेच आस्था रोटी बँकेचे स्वयंसेवक मात्र शहरातील उपेक्षित आणि गरजू बांधवांमध्ये विठ्ठल शोधत होते. गेल्या अनेक वर्षापासून आस्था रोटी बँक कोणताही गाजावाजा न करता 365 दिवस गोरगरीब, निराधार, रुग्ण, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि उपाशी गरजूंना मोफत अन्नदानाचं कार्य करते. ऊन, वारा, पाऊस असो अथवा कोणतीही परिस्थिती असो, अन्न वाया घालवायचं नाही आणि उपाशी कुणाला ठेवायचं नाही या ध्येयानं हे सेवाव्रत अविरत सुरू आहे. विठ्ठलाच्या चरणी वाहिलेला नैवेद्य जितका पवित्र तितकाच भुकेल्या माणसांच्या पोटी गेलेला अन्नाचा घासही पवित्र असतो हा संदेश देत आस्था रोटी बँक समाजात अन्नदान आणि माणुसकीची ज्योत तेवत ठेवते. या सेवाभावी उपक्रमासाठी आस्था रोटी बँकेच्या सदस्य विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, विनोद भोसले, पुष्कर पोकाळे, श्रीदेवी बिराजदार, सपना कांबळे, लक्ष्मी कुलकर्णी, मंजुषा डोईफोडे, दत्तात्रय दळवी, अविनाश माचरला, संगीता छंचुरे, अनिता तालिकोटी, गीता दळवी, अंबादास तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतला. शेवटी आस्था रोटी बँकेच्या वतीनं सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या आनंदात एखाद्या गरजूचा आनंद सामावून घ्या, कारण गरजूच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य हेच खरी विठ्ठल भक्ती आहे असं आवाहन करण्यात आलंय. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर. सर्वांना नमस्कार आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आस्था रोटी बँकेतर्फे या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त सर्व पेशंटचे जे काही नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी फराळ वाटपाचा एक अतिशय सुंदर उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मला बोलवलं. याकरता छंजुरे सरांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानते. आणि आम्ही सरांचे नेहमीच रोज व्हिडिओ बघत असतो. अतिशय उत्तम त्यांचे कार्य आहे की एखाद्याला भुकेल्याला पोटाला अन्न देणं याच्यापेक्षा महान कार्य नक्कीच कुठलं नाहीये. आणि असं महान कार्य अनेक वर्षांपासून आणि दररोज न चुकता सर हे करत आहेत. आणि मी सर्वांना नक्की विनंती करेन की तुमच्या इकडे कधी वाढदिवस असेल, लग्न कार्य असेल किंवा कोणाच्याही आनंदामध्ये तुम्ही या आस्था रोटीमध्ये तुम्ही नक्की या आणि तुम्हीही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. आणि आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे गोरगरीब या ठिकाणी जे गरजू आहेत त्यांना या ठिकाणी आपण फराळ वाटप करून त्यांच्यामध्येच आज साक्षात विठ्ठल बघितले. आणि आषाढी एकादशी निमित्त सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय बी ब्लॉक येथे आस्था रोटी बँकेतर्फे त्याचे विजय छंचुरे आणि मित्रपरिवार इथं दररोज अन्न वाटप करत असतात. पण आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं फराळाचं मोठ्या प्रमाणावरती वाटप त्यांनी आयोजित केलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरंच त्यांचं अभिनंदन करतो, कारण सर्वश्रेष्ठ अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि आषाढी एकादशी असो कुठलाही सण असो हे विजय छंचुरे आणि आस्था रोटी बँकवाले सर्व त्यांचे मित्रपरिवार हे प्रत्येक सण प्रत्येक दिवस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांचे नातेवाईक येतात त्या सर्वांच्या सेवेमध्ये घालवतात. हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनाची बाब आहे. अन्नदान सेवेनी घडवलेलं आहे. विजय छंचुरे डेप्युटी कॉलेजमध्ये मी बघितलंय त्याला. मी जेव्हा काम करत होतो त्या कॉलेजमध्ये तेव्हापासून बघतो विजयला. तो तिथेही सेवाच करतो आणि इथेही खूप मोठी सेवा करतोय.
तर अशी आषाढी एकादशीनिमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉकमध्ये भुकेलेल्या माणसामध्ये पोटामध्ये अन्न देणं हे सर्वात उत्कृष्ट काम आहे जगामध्ये. सर्वश्रेष्ठ दान कुठलं असेल तर अन्नदान आहे. आपल्या इथं हजारो संत मंत होऊन गेले. प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे की प्रत्येका ठिकाणी भंडारा, लंगर, भोजनालय हे चालू असतात. अक्कलकोट असो, तुळजापूर असो, पंढरपूर असो, सगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असतेच. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. पिढी को कण और हत्ती को मन और देने वाला पांडुरंग है. तो असे पांडुरंग एकादशी के दिन आमचा विकेट आहे. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकडे हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, कोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो.